अरे बापरे, सोलापुरात बापाने केली मुलाची हत्या, कोल्ड्रिंक्स मध्ये विष घालून पाजले. कारण काय तर शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतःच्याच मुलांना कोल्ड्रिंक्स मध्ये विष घालून जीवे मारल्याची दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनांनी हादरून गेले आहे. सकाळ सकाळी 3 जिवलग मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले. त्या घटनेने सोलापूर हळहळून निघाले. याचं दुःख संपत न संपत लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली. 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास सोलापूर तुळजापूर हायवे रोड वरील सर्व्हिस रोड लगत नाल्याजवळील एका लहान मुलाचे मृतदेह मिळून आले होते. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते. पोलिसांनी तपास केले असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू, वय 14 वर्षे, राहणार भवानी पेठ, सोलापूर अशी पटली. आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की मुलगा विशाल हा शाळेत व शेजारी लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवर घेऊन जाऊन त्यास थम्सअप मध्ये सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजून जीवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.